राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची न्याय यात्रा सुरू झाली। त्याच दिवशी मुंबईमध्ये काँग्रेसला एक धक्का बसला। अर्थात काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सामील झाले। आता राहुल गांधी मुंबईत पोहोचण्यापूर्वी अर्थात भारत न्याय यात्रा, भारत जोडो न्याय यात्रा राहुल गांधींची मुंबईत पोहोचणार आहे, त्याच्या अगोदर मुंबई काँग्रेसला दुसरा झटका बसणार असल्याचं बोललं जाते, अशा चर्चा सुरू झाल्या। त्याचं कारण म्हणजे आमदार झिशान सिद्दीकी काँग्रेसला रामराम ठोकून हे अजित पवार गटात सामील होणार असल्याचं बोललं जाते। या चर्चा नेमक्या का सुरू झाल्यात, अजित पवार गटाला त्यांची गरज का पडली आहे आणि ते खरंच काँग्रेस सोडून अजित पवार गटात सामील होणार आहेत का, विरोधी पक्षातून सत्ता पक्षात जाणार आहेत का, जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहताय नवराष्ट्र। माजी मंत्री बाबा सिद्दीकी, आमदार झिशान सिद्दीकी काँग्रेसला सोडणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत। अजित पवार गटातील नेत्यांनीही या माहितीला दुजोरा दिलेला असल्याचं बोललं जाते, म्हणजे अजित पवार गटातील नेत्यांना देखील हे मान्य असल्याचं बोललं जाते। मिलिंद देवरा हे काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधून बाहेर पडले, त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। त्यानंतर आता मुंबई काँग्रेसला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते। मुंबई काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते आणि 3 वेळा आमदार राहिलेले बाबा सिद्दीकी आणि त्यांचे सुपुत्र आमदार झिशान सिद्दीकी हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात सामील होणार असल्याची ही चर्चा आणि माहिती समोर आलेली आहे। अजित पवारांना नेमकं का हवेत, तर त्याचं कारण म्हणजे अजित पवार गटाला मुस्लिम चेहरा हवा असल्याचं बोललं जाते। बाबा सिद्दीकी त्यांच्या पक्षांतराची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरू झाली असताना अजित पवारांना सिद्दीकींची गरज का पडली असाही प्रश्न उपस्थित होत आहे। त्यामुळे मुंबईत पक्षाला मुस्लिम चेहरा हवाय असं कारण सांगितलं जाते। आमदार नवाब मलिक हे जामिनावर बाहेर आले, राष्ट्रवादीत फूट पडली, त्याच्यानंतर त्यांनी स्पष्ट भूमिका स्वतः घेतली नव्हती। मात्र अधिवेशन काळात नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी सत्ताधारी बाकावर हजेरी लावली आणि अनुत्तरित प्रश्नाची उकल झाली। मात्र यावरून भाजपवर टीका देखील झाली आणि भाजपने मलिकांना सोबत घेण्यास विरोध केला। त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईत मुस्लिम चेहऱ्याची गरज निर्माण झाली असं सांगितलं जाते। मात्र बाबा सिद्दीकी आणि आमदार झिशान सिद्दीकी यांनी बुधवारी अशामध्येच 31 जानेवारी रोजी रात्री उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली आणि या चर्चांना जास्त उभाळ मिळाली। त्या भेटीत पुढील राजकीय वाटाघाटीबद्दलची, वाटचालीबद्दलची चर्चा झाली असल्याचं बोललं जाते। महत्त्वाची माहिती म्हणजे बाबा सिद्दीकी हे 2017 पासून ईडीच्या रडारवर आहेत। सक्तवसुली संचालनालयाने मे 2017 मध्ये कथित झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण घोटाळ्या प्रकरणी धाडी टाकल्या होत्या। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने 2018 मध्ये त्यांची तब्बल 462 कोटींची संपत्ती जप्त केली होती। बाबा झियाउद्दीन सिद्दीकी हे काँग्रेसचे नेते असून ते वांद्रा पश्चिम विधानसभा मतदारसंघात 3 वेळा आमदार राहिलेले आहेत। ते अन्न नागरी पुरवठा खात्याचे राज्यमंत्रीही होते, त्याचबरोबर मुंबई म्हाडाचे अध्यक्षही होते। विद्यार्थी चळवळीतून बाबा सिद्दीकींना राजकारणात पाऊल ठेवलं, त्यानंतर त्यांनी पहिल्यांदा मुंबई महापालिकेची निवडणूक लढवली, नगरसेवक झाले आणि त्यानंतर 1999, 2004, 2009 असं सलग 3 वेळा ते वांद्रे पश्चिमचे आमदार होते। 2014 मध्ये भाजपचे आशिष शेलार यांनी त्यांचा पराभव केला। यानंतर आत्ता त्यांचेच पुत्र असलेले झिशान सिद्दीकी हे देखील काँग्रेसचे आमदार आहेत। युवक आमदार म्हणजे तरुण आमदार म्हणून त्यांची ओळख आहे। मुंबई काँग्रेसमध्ये बाबा सिद्दीकी आणि त्यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांची चांगली ओळख आणि चांगला चेहरा असल्याचं बोललं जात असताना ह्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे ते नक्कीच अजित पवार गटात जातील का, यावर तुमचं मत काय, चर्चा तर सुरू आहेत, नक्की कमेंट करून कळवा। अशाच प्रत्येक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा नवराष्ट्र। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। पहा नवराष्ट्र।